नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी कटोऱ्या जोडून घेतल्या. एकदम कटोऱ्या व्यवस्थित जोडून घ्यायच्या. त्याच्यानंतर मग क्रॉसपट्टी लावायची. क्रॉसपट्टी एकदम म्हणजे अशी घाई करायची नाही, व्यवस्थित क्रॉसपट्टी लावून घ्यायची. त्याला डबल शिलाई मारायची आणि आतमध्ये सगळं कापड दुमडून घ्यायचं आणि शिलाई मारायची. त्यामुळं काय होतं, सगळी शिलाई आतमध्ये चालली जाते, वरून शिलाई दिसत नाही आणि व्यवस्थित होऊन जातं. तर बघा, कटोरी पण किती व्यवस्थित झालेली, छान बसली कटोरी पण. आणि गळ्यासाठी मी गोठ लावण्यासाठी मी तिरपं कापड घेतलं आणि गळ्याला गोठ लावताना केव्हाही तिरपं कापड घ्यायचं. तर गोल राऊंडमध्ये छोटे छोटे कट मारून घ्यायचे आणि नंतर मग गोठ व्यवस्थित आतमध्ये दुमडून घ्यायचा आणि गळ्याला बरोबर गोल आकार आला पाहिजे अशा दृष्टीनं गोठ मारून घ्यायचा. गळ्याला गोल आकार आला की व्यवस्थित दिसते पण. तर बघा, छान कटोरी पण झालेली, गळ्याचा आकार पण व्यवस्थित झाला आणि छान झाली. तर चला, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.